दादांनी एवढं सांगितलं आहे की आता महिनाभर त्याचं आरक्षणाचं चालू आहे, तोपर्यंत थांबा. तरी पण त्यांनी आव्हान केलं आहे की 25 तारखेपर्यंत मुख्यमंत्री साहेबांना बोलून एसआयटीची आयडी दाखल करून देतो. जन आंदोलनाच्या अगोदर एसआयटीची आयडी दाखल करून देऊन, नाहीतर मग आरोपी जर ह्यांना माहित असते तर आरोपीला अटक करायला होतो असं सांगितलं. आपण जर बघितलं तर आज स्वतः मोठा एक इशाराच सरकारला दादांनी देण्यात आला आहे आणि आता तरी त्या इशाऱ्यानंतर सरकारकडून या तपासाला गती येईल असं तुम्हाला वाटतंय का? हा, आता मग गतीच येणार ना, कारण विधान भवनात बी हा विषय झालेला आहे. विधान भवनात म्हणजे सत्यप्रथा असते. पुन्हा दादा बी अजून जर यांनी अगोदरच आरोपी अटक केले तर दादांना महाराष्ट्र बंद करण्याची गरज लागणार नाही आणि काहीच करण्याची गरज नाही. यांनी जर त्याच्या अगोदरच जर आरोपी अटक केले तर जन आंदोलन बी करण्याची गरज नाही, काहीच गरज नाही ना. तुमच्या नवऱ्याच्या मागणीसाठी आणि आरोपींना अटक करण्यासाठी आंदोलन देखील उभा करण्यात येणार आहे, रस्ता रोको देखील आहे. हा, माझ्या सासरच्या गाववाल्यांनी आणि माहेरच्या गाववाल्यांनी सरपंचांनी मिळून हे निवेदन आज दिलं आहे. 25 तारखेला आंदोलन उभा करणार आहेत, रस्ता रोको. सरकारला आमचा काही एवढंच, आम्हाला न्याय पाहिजे, आमचे आरोपी अटक पाहिजे, एवढंच आमचा सरकारला इशारा आहे. आणि आम्हाला हीच अपेक्षा आहे की सरकारने तत्काळ आमच्या आता आरोपी अटक करावं तर आम्हाला न्याय द्यावं, की अशी माणसांची पण कुणाची ताळंबळ होऊ नये, कुणाची बेजारी होऊ नये. महाराष्ट्र बंद करू नये. दादाजी इतपत आता बनले की महाराष्ट्र बंद करू, मग इतपत जाऊच नाही. त्याच्या अगोदर आरोपी अटक केले तर काहीच होणार नाही ना. ताई, तुम्हाला दादांसमोर अश्रू अनावर झाले, मुखाचं डोकं तुमच्या डोक्यावरती आहेच, मात्र अश्रू तुम्हाला दाटून आले, भावनिक झाला होता, काय विषय होता? माझं एवढंच होतं की अश्रू माझे सतत ज्या वेळेस मी त्यांचा विषय काढून त्यावेळेस माझे अश्रू येतात. पण दादांनी जेव्हा माझ्या डोक्यावर हात ठेवला मला त्यावेळेस अश्रू अनावर झाले. माझी लेकरं पण रडत होती. मग दादांना हे सहन झालं नाही. तेव्हा दादा म्हणले की मी महाराष्ट्र बंद करीन आणि आरोपींना अटक करून दे.